मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरलेल्या जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी नाशिकहून देखील मराठा बांधव आता मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। आपण या ठिकाणी बघतोय की नुकतीच नाशिकच्या कालिका मंदिरमध्ये एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये 29 ऑगस्ट रोजी मुंबईला जाण्याचा इशारा जो आहे आणि एकूणच निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने गाड्यांवर चलो मुंबईचे स्टिकर्स जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला 29 ऑगस्ट रोजी या ठिकाणी निघणार आहेत। करण गायकर आपल्या सोबत आहेत। करणजी, नेमकी काय माहिती आहे, काय नेमका निर्णय झाला बैठकीत? बैठकीमध्ये काल काही जे समाज बांधव गेले त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेच्या संदर्भात चर्चा झाली। आज सुद्धा मनमाड, नांदगाव, मालेगाव, येवला, निफाड, शिन्नर, इगतपुरी या ठिकाणचे समाज बांधव रेल्वेचं रिझर्वेशन करून आज संध्याकाळी लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन उद्या सकाळी आझाद मैदान या ठिकाणी पोहोचतील। उर्वरित समाज बांधव आमचे सगळे शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, वाहनांनी याच ठिकाणाहून सकाळी कालिका मातेचं दर्शन घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहे। सरकारने आता मराठ्यांचा आणि जरांगे पाटलांचा अंत पाहू नये। आमच्या ज्या संविधानिक मागण्या आहेत, आम्ही संविधानिक मागण्या आपल्याकडे केलेल्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करून मराठा समाजाला न्याय द्यावा ही मागणी आम्ही त्यांच्याकडे करतो आहोत। मोठ्या संख्येने सगळे समाज बांधव या ठिकाणी जात आहेत, नेमकी कशी तयारी आहे त्या अनुषंगाने? नाशिक शहर जिल्ह्यातून ज्या वाहनांनी समाज बांधवांना जाता येणार आहे, रेल्वे असो, ट्रक असो, टेम्पो असो, रिक्षा असो किंवा 4 व्हीलर्स असो, अशा असंख्य वाहनांनी उद्या सकाळी नाशिक शहरातून ग्रामदैवतेचं दर्शन घेऊन नाशिकचे मराठा बांधव या ठिकाणून निघणार आहेत। त्याचप्रमाणे जी रसद मुंबईला पोचवायची आहे अन्नधान्यांची, आमचे नाना बच्चावांनी सांगितलं आहे की ज्याप्रमाणे मनोजदादा जरांगे आदेश देतील उद्यापासून आंदोलन किती दिवस मुंबईत चालणार आहे, त्याप्रमाणे नाशिकहून मागच्या मराठा मोर्चाच्या वेळेस रसद पुरवल्या गेली होती, ती संपूर्ण रसद यावेळेस नाशिक शहर जिल्ह्यातून दिली जाणार आहे। नाना, कशी नेमकी तयारी आहे तुमच्या एकूणच सगळ्या नियोजनाचा भाग म्हणून काय नेमकी तयारी असणार आहे? नियोजनाचा भाग असा आहे की आता कालपासून मराठवाड्यातली जी जरांगे पाटलांच्या बरोबर जी मंडळी निघालेली आहे आणि खऱ्या अर्थाने मुंबई आग्रा रोड ला जी गावं आहेत, समजा जिल्हे आहेत, नाशिक असेल, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि हा सगळा पट्टा यांची खऱ्या अर्थाने जबाबदारी 29 नंतरची आहे। पण आता बरेच बांधव आमचे रेल्वेने पोहोचलेले आहे। काही उद्या सकाळी आम्ही हजारो वाहनं सगळे खानदेशातून आणि नाशिकमधून शहरातून सगळे उद्या सकाळी निघणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये या आंदोलनाला कशी जास्तीत जास्त ताकद देण्याची गरज पडेल त्याप्रमाणे आमची तयारी आहे। आपण बघतोय की ही तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। उद्या हे सगळे समाज बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। सकाळी कालिका देवीचं दर्शन घेतल्यानंतर हे सगळे आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि एकूणच मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी जो काही लढा उभारलाय त्याला पाठिंबा देणार आहेत। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पुजारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।